नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आज आपण एका अशा घटनेविषयी बोलणार आहोत, की ती घटना ऐकल्यानंतर जे कायद्याचे रक्षक आहेत, ते कसे भक्षक होतात आणि किती नीच वृत्तीचे असतात किंवा काही लोकं किती हरामखोर असतात या कायद्यातली, हे याचं एक उत्तम उदाहरण सांगणारी गोष्ट आहे. कोरोनाचा काळ आपण सर्वांनी पाहिला असेल. पोलिसांना आपण संरक्षण आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तिथं नेमलं आहे. पण काही लोकं कसं असतं माहिती आहे का, मानसिकरित्याच तसे असतात. म्हणजे नुसती वर्दी घातलं याचा अर्थ आतला स्वभाव तर माणसाचा बदलत नाहीत ना. एखाद्याला माणुसकी नसेल, एखादा हरामखोर असेल, तर तो वर्दी कितीही त्याच्यावरती 10 स्टार लावले नाहीत, तरी तो हरामखोरपणाच करणार. तो त्या एकंदरीत सगळ्या शरीराच्या स्वभावावरतीच जाणार. काही लोकं खडूस तर खडूसच असणार. त्याचा तुम्हाला अनुभव या सगळ्या शासकीय लोकांमध्ये जेव्हा तुम्ही जात असाल किंवा काही कामं घेऊन जात असाल ऑफिसमध्ये, तेव्हा ते कळतं की एखादा नालायक असेल तर नालायकच असेल आणि एखादा जर मदत करणारा असेल तर तुम्हाला तो तुमचं काम व्यवस्थितरित्या पूर्ण करून देणारा असतो, तुमच्याविषयी चांगलं बोलणारा असतो. कोरोनाच्या काळामध्ये रस्त्यांवर जेव्हा फिरायची लोकं किंवा काही कामानिमित्त जायची यायची, अनेक जणं कुणाचं कोण कुठं मेलंय, कुठं काय जायचंय, या सगळ्या गोष्टींमध्ये पोलिसांनी इतका नाहक त्रास जनतेला दिलाय ना, इतका नाहक त्रास की तुम्ही विचारू नका. अनेक पोलिसांनी मदतही केली. हॉस्पिटलच्या सगळ्या याच्यामध्ये अनेक जणं कोरोनाच्या याच्यामध्ये ॲडमिट झाली, ती परत काय आलीच नाहीत. तिथल्या तिथेच मरून गेली. तुमच्यातल्या अनेक जणांना या सगळ्या संबंधित घटनांचा अनुभव आला असेल. इतकी भयंकर कृत्य करणारी काही वर्दीतली किंवा काही शासकीय इतकी घाणेरडी लोकं असतात आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तामिळनाडूतल्या मदुराईमधल्या सत्ताकुलम गावामध्ये घडलेलं. त्याचं झालं असं की 2020 साली कोरोनाचा जेव्हा काळ लागला, तेव्हा त्या जयराज नावाचा जो त्या सत्ताकुलम गावातला कोणी एक व्यापारी होता, त्याचं दुकान बंद करायला त्याला थोडासा वेळ झाला. म्हणजे जो काही वेळ दिला असेल पोलिसांनी, की या वेळेला हे दुकान बंद झालं पाहिजे, त्या जयराजने थोडंसं 1 तास, 1.5 तास काय उशीर झाला असेल आणि ही गोष्ट पोलिसांना समजली. पोलीस तात्काळ तिथं आले. त्यांनी त्या जयराजला आणि त्याच्या बेनिक्स नावाच्या मुलाला अटक केली आणि या दोघांनाही ते पोलीस स्टेशनला घेऊन गेले. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दोघांनाही काय ते चार्जेस वगैरे लावले, कायदे-बियदे त्यांच्यावरती ठोकले, कलमं-बिलमं ठोकली, की तुम्ही कसं काय हा नियम मोडलात. याच्यावरती तो बेनिक्स आणि त्याचे वडील हे त्यांची माफी मागू लागले, की आमच्याकडून चूक झाली, थोडासा उशीर झाला. अनेकांना ते फोन वगैरे करू लागले. पण त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये नियम इतके भयंकर कडक लावण्यात आले होते, की आजूबाजूचं कोणी त्यांच्याकडे लक्ष द्यायला आलंही नाही आणि म्हटले ठीक आहे चालेल, थोडंसं तुम्ही बघा पोलीस स्टेशनमध्ये, आम्ही येईपर्यंत. पण यावेळेला एक महत्त्वाची गोष्ट झाली. यावेळेला त्या बेनिक्सची आणि त्याच्या पप्पांच्या वडिलांची, जयराजची पोलिसांसोबत थोडीशी बाचाबाची झाली आणि या सगळ्या गोष्टींमधून त्या दोघांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. ती मारहाण इतकी भयंकर होती, इतकी भयंकर होती, की त्या पोलीस त्यांना सतत ओरडून सांगत होते, की आम्हाला शिकवता का तुम्ही? पोलीस म्हणून आम्हाला सांगता का तुम्ही काय करायचं ते? या सगळ्या गोष्टीतून त्या 9 जणांनी पाळीपाळीने त्यांना रात्रभर मारहाण केली. त्यांना इतकी मारहाण झाली, इतकी झाली, की त्यांना साधं वर उठून उभंही राहता येत नव्हतं. तशाच अवस्थेत त्या पोलिसांनी त्यांना कोर्टासमोर नेलं आणि तसंच लांबूनच त्यांना दाखवलं. त्या कोर्टाने देखील सांगितलं, की यांना पुन्हा एकदा कस्टडीमध्ये घ्या, यांना अटक करून टाका. कोर्टाने देखील जास्त लक्ष दिलं नाही. ते तसल्या अवस्थेमध्ये पोलीस पुन्हा एकदा त्यांना त्या कोठडीमध्ये घेऊन आले आणि पुन्हा त्यांनी मारहाण करायला सुरू केलं. त्या द्वेषातून, त्या रागातून. का? तर हे बाप बेटे आम्हाला काहीतरी बोलतायत किंवा आम्हाला शहाणपणा शिकवतायत. असले नालायक हरामखोर पोलीस अनेक ठिकाणी असतात. अनेक ठिकाणी रस्त्यावरती तुम्हाला एखादा हवालदार भेटतो, एखादा ट्रॅफिक हवालदार. हे भडवे काही लोकं घाणेरडी पैसे खाणारी, ह्यांची जी घाणेरडी खोड आहे ना, यांचा एक स्वभाव असतो, तो अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटला, अख्ख्या चांगल्या लोकांना बाद करून टाकतो. हे 9 जणं हे त्यातलेच माळेचे मणी. त्यांनी इतकी भयंकर मारहाण केली, की त्यांना समजू लागलं, त्या पोलिसांमधले 1-2 जे होते ते चर्चा करू लागले, की नाही आता यांचं थोडंसं अवघड झालं आहे. इतकं क्रिटिकल कंडिशन आहे, की यांना पण हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे, नाहीतर हे मरतील-बिरतील आणि मेले तर आपल्या अंगाशी येईल. पण झालं तसंच. त्या दोघांचाही मृत्यू झाला. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्या दोघांचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर या केसचा किंवा या सगळ्या घटनेचा खरा थरार सुरू झाला. मग या 9 पोलिसांनी पुरावे नष्ट करण्यासाठी अनेक धडपडी केल्या. अनेक ठिकाणी स्वतःची विनवणी करू लागले, मोठ्या-मोठ्या साहेबांपर्यंत पोहोचू लागले, राजकारण्यांपर्यंत पोहोचू लागले. आम्ही असं काही केलंच नाही, कोरोनाच्या एका विषाणूने त्यांचा मृत्यू झाला, अशा नको असल्या बनावट गोष्टी ते रचू लागले. पण त्या 9 जणांना कळू लागलं, की आपण फार मोठं चुकीचं कृत्य केलं आहे आणि आपण जे केलं आहे ते आपल्या अंगलट येणार. कोर्टाने 2021ला CBIकडे ही केस दिली आणि मग कहाणी खरी सुरू झाली. CBIनं प्रत्येक गोष्टीची छाननी करायला सुरुवात केली आणि त्यांना जेव्हा हे धक्कादायक गोष्ट समजली, की या 9 जणांनी त्या दोघांना इतकं भयंकर मारलं आहे,
इतकं भयंकर मारलं आहे की त्यांच्या अंगांवरच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या पूर्णपणे गोठून गेलेत आणि त्यातून त्यांचा मृत्यू झाला आहे. ही गोष्ट सगळे पुरावे सगळ्या गोष्टी CBIने या 4-5 वर्षामध्ये कोर्टासमोर सादर केल्या आणि 2026ला या 2-3 दिवसापूर्वी कोर्टाने निकाल दिला की या 9च्या 9 जणांना फाशीची शिक्षा द्यावी लागेल आणि द्या. असा निकाल आल्यानंतर या 9 जणांच्या पायाखालची जमीन सरकली आणि 2020 ते 2026 या मधल्या काळामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी जे काही सहन केलं, जो काही त्रास सहन केला, कुठे ना कुठेतरी त्यांना न्याय 2026ला कोर्टाने मिळवून दिला आणि पुन्हा एकदा लोकांचं न्यायव्यवस्थेवरचं आणि न्यायालयावरचा विश्वास थोडासा गाढा झाला. मग सांगायचं तात्पर्य एकच, सांगायची गोष्ट एकच, वर्दी असली म्हणून काय झालं? वर्दीच्या आतला हरामखोर माणूस किती नालायक आहे ते आपण सांगू शकत नाही. तो तुमच्या आमच्यातलाच आहे. परीक्षा देऊन तो फक्त ती वर्दी हातात घेतो याचा अर्थ त्याचा स्वभाव बदलत नाही. ती नोकरी करायची आहे म्हणून तो तिथे जातो. प्रत्येक तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये जा, एखाद्या तुम्ही पोलीस स्टेशनला जा, एखाद्या कुठल्या न्यायालयात जा किंवा एखाद्या कोणत्याही गोष्टीमध्ये जा, या शासकीय लोकांमध्ये जा, त्यातली अनेक लोकं इतकी घाणेरडी असतात की कीव येते साला त्यांच्याकडे पाहून आणि त्यांच्याशी बोलून. आणि त्याचं हे उत्तम उदाहरण. अनेक ठिकाणी पोलीस कुठे रेपमध्ये सापडत आहेत, पोलीस कुठं लाच घेताना सापडत आहेत, पण या काही घाणेरड्या लोकांमुळं चांगल्या लोकांची बदनामी केली जाते किंवा होते. अशा वेळेला धावून जावं लागतं न्याय व्यवस्थेकडे. मग म्हणतात ना की थोडासा उशीर होतो पण न्याय निश्चित मिळतो. कोर्टाने या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा देऊन सांगून दिलं, दाखवून दिलं की जिथं चूक असेल तिथं त्याला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच, त्याला कोणतीही माफी दिली जाणार नाही. तुमच्या देखील आजूबाजूला अशी काही घाणेरडी काही लोक तुम्हाला त्रास देत असतील, तुम्हाला त्यांच्याशी काही संबंध आला असेल, अशा लोकांशी थोडाफार छोटा मोठा काही संबंध आला असेल, आवर्जून मला कमेंटमध्ये कळवा.